नमस्कार, पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपण आतुरतेने लाडकी बहीण योजनेचे पैशांची वाट बघत असाल, तर आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अशी गोष्ट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की मार्च महिन्याचा हप्ता म्हणजे आता मार्च, एप्रिल आणि आता तुमचा मे महिना सुरू आहे। तर आधी मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल, त्याच्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल आणि त्याच्यानंतर मे महिन्याचा म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे पैसे जमा झालेले आहेत हे चेक करण्यासाठी तुमचं खातं आधार सीडिंग आहे का हे तुम्ही चेक करा। कारण की बऱ्याचदा काय होतं की तुमचे पैसे आलेले असतात परंतु तुम्हाला ते माहिती नसतात। त्याच्यासाठी तुम्हाला बघायचं दिलेलं आहे की तुम्ही बँक पासबुक तुमचं अपडेट आहे का, तुम्ही चेक केलेला आहे का, तुम्ही मोबाईलचा SMS तुम्हाला आलेला आहे का। जर आला नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला लगेच कळणार आहे की तुम्हाला 1500 रुपये पडले। त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या मोबाईल नंबर हा तुमच्या अकाउंटला लिंक केल्याशिवाय तुम्हाला SMS येणार नाही किंवा मेसेज तुम्हाला येणार नाही। म्हणजे तुम्हाला जसे पैसे पडले तसे लगेच कळणार आहे। आणि दुसरी गोष्ट, जर तुमचे पैसे येत नाहीत तर मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे तर तुमच्या अकाउंटला आधार सेटिंग झालेला आहे का, मॅपिंग झालेला आहे का, तर ते देखील मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की आपण कशा पद्धतीने आपल्या आधारचं मॅपिंग करू शकतो, आधार सेटिंग करू शकतो। तर तुम्ही ते सहज घरी आपल्या फोनवर, तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्ही नक्कीच त्या माध्यमातून ते घरच्या घरी करू शकता। त्याची थोडी प्रोसेस आहे, ती जर केली तर तुम्ही घरच्या घरी आधार सेटिंग करू शकता। कारण की बँकेत जाऊन तुम्ही वारंवार जरी सांगितलं तरी ते करून देत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर देखील खूप सारे कस्टमर असतात, त्याच्यामुळे ते कोणाकोणाकडे पाहतील म्हणून आपण आपलं वैयक्तिक मोबाईलवर आधार सेटिंग घरच्या घरी तुम्ही करू शकता। आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही पुष्पावती मोरे ह्या चॅनलला आधार सेटिंग असं तुम्ही ह्या नावाने सर्च करा, नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। तर ताईंनो, आज एवढंच सांगते की काही भगिनी आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत, कागदपत्रांची तपासणी सुरू आहे। त्याच्यामुळे आपण जर नियममध्ये बसत असाल तरच आपल्याला तो हप्ता मिळेल, अन्यथा आपण आपले डॉक्युमेंट्स चेक केल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती की KYC झाली, त्याच्यानंतर KYC दुरुस्तीचं देखील पोर्टल आपल्याला 30 एप्रिलपर्यंत उपलब्ध होतं। तर त्याच्यामध्ये जर तुम्ही दुरुस्त केलेला असेल, तुम्ही KYC आधी जो ठरलेल्या तारखेपर्यंत केलेला असेल तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते मिळतील। आणि ते KYC मध्ये जर तुमच्या घरी कोण नोकरीला आढळलं, काही गोष्टी चुकीच्या आढळल्या तर नक्कीच तुम्हाला तुमचा हप्ता हा बंद होणार। एवढंच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टी चॅनलच्या माध्यमातून लगेच माहिती पडतील। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।